नमस्कार। आज आषाढ शुक्ल प्रतिपदा शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। स्थानिक संस्था करासंदर्भात व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ। ठाणे शहर काँग्रेस कार्यकारिणीत तब्बल 140 जणांची वर्णी आणि रेल्वे स्थानकाबाहेरील पहिल्या एटीव्हीएम केंद्राचा शुभारंभ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाण्यामध्ये आता रेल्वे तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज राहणार नसून रेल्वेचे तिकीट शहराच्या विविध भागातही उपलब्ध होणार आहे। सरकत्या जिन्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर अत्याधुनिक एटीव्हीएम मशीन बसवण्याचा मानही ठाण्याला मिळाला आहे। ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते वर्तकनगर येथील आरक्षण केंद्रात बसवण्यात आलेल्या आधुनिक प्रणालीच्या एटीव्हीएम मशीनचं लोकार्पण करण्यात आलं। नाईक यांनी याविषयी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। शहरामध्ये अशा प्रकारची 20 यंत्र बसवण्यासाठी रेल्वेनं मंजुरी दिली आहे। ठाण्यातील निमसरकारी कार्यालय, महापालिकेची कार्यालय आणि महत्त्वाच्या ठिकाणी जागा मिळाल्यास अशी मशीन्स बसवली जातील असं नाईक यांनी सांगितलं। ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची नेहमी गर्दी असते। कितीही तिकीट खिडक्या असल्या तरी तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतात। आता प्रवाशांना रांगा न लावता रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गाची तिकीटं उपलब्ध होतील। सॅटिस जोड पुलाचं काम येत्या 1.5 महिन्यात मार्गी लागणार असून हा पादचारी पूल सॅटिसला जोडला गेल्यानंतर प्रवाशांना थेट पादचारी पुलावरून रेल्वे स्थानकाबाहेर पडता येणार आहे। या जोड पुलावर तिकीटही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं संजीव नाईक यांनी सांगितलं। ठाणे शहरामधील झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी 410 कचरा वेचकांची नियुक्ती केली जाणार आहे। महापालिकेचे 9 प्रभाग असून या 9 प्रभागात प्रभागनिहाय कचरा वेचक नेमले जाणार आहेत। शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अंतर्गत भागात चिंचोळी जागा असल्यानं गाड्या जाणं शक्य होत नाही। त्यामुळे अशा भागात हे कचरा वेचक नेमले जाणार आहेत। महापालिकेनं यापूर्वीही 350 कचरा वेचक या कामासाठी नेमले होते, पण अवघ्या 1000 रुपयांच्या मानधनासाठी कचरा वेचक काम करण्यास तयार नसल्यानं झोपडपट्टी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। ठाणे शहरातील झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण यासाठी करण्यात आलं असून ओला आणि सुका कचरा जमा करण्याकरता नव्यानं कचरा वेचकांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना दरमहा 1,500 रुपये मानधन म्हणून दिलं जाणार आहे। ठाणे शहर काँग्रेसनं आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून या कार्यकारिणीमध्ये तब्बल 140 कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे। ठाणे शहरातील पक्षाची कार्यकारिणी गेल्या 3 वर्षात जाहीर न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती। मात्र आगामी निवडणुकांच्या काळात पक्षाला या नाराजीचा फटका बसू नये म्हणून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। कार्यकारिणी जाहीर करतानाही गोंधळ झालाच। सुरुवातीला प्रसिद्धीस देण्यात आलेली कार्यकारिणीची यादी मागे घेऊन पुन्हा नवीन यादी देण्यात आली। या नव्या कार्यकारिणीमध्ये 27 उपाध्यक्ष, 31 सरचिटणीस, 46 चिटणीस तर 5 जणांची प्रवक्तेपदी वर्णी लावण्यात आली आहे। याशिवाय पक्षामधील बड्या नावांना कायम निमंत्रित म्हणून या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे। ठाण्यामध्ये एकाच दिवशी 3 आत्महत्यांनी खळबळ उडाली आहे। एका हॉटेलच्या वेटरनं गळफास लावून आत्महत्या करण्याच्या घटनेचं गूढ कायम असताना या तिघांच्या आत्महत्यांनी खळबळ उडाली आहे। हे तिघेही 40 ते 45 वयोगटातील आहेत। किसन नगर येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणारे बेस्टचे कर्मचारी राजेश राजपूत यांनी राहत्या घरी गळफास लावला, तर याच परिसरातील हरिलाल नायर यांनीही घरातच गळफास लावून आत्महत्या केली। पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर नायर एकाकी जीवन जगत होते। तिसरी घटनाही याच परिसरात घडली असून शंकर गुगे यांनी घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली। श्रीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। ठाण्यातील व्यापारी आणि उद्योजकांनी स्थानिक संस्था कराला असलेला आपला विरोध मवाळ केला आहे। महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मवाळ करत स्थानिक संस्था कर भरण्यास तयारी दर्शवली आहे। ठाणे व्यापार उद्योग महासंघाचा स्थानिक संस्था कराला विरोध होता। स्थानिक संस्था कर एप्रिल महिन्यापासून लागू झाल्यानंतर हा विरोध कायम होता। मात्र काल पालिका आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीनंतर व्यापार उद्योग महासंघानं आपली भूमिका मवाळ केली आहे।
स्थानिक संस्था करातून मिळणारं उत्पन्न हे उद्दिष्टापेक्षा अधिक झाल्यास शासनाकडे आपण कर कमी करण्याची शिफारस करू, असं आश्वासन पालिका आयुक्तांनी या शिष्टमंडळास दिल्याचं सांगितलं जात आहे। शहापूर येथील शेतकऱ्याला सदोष पॉवर टिलर पुरवल्याप्रकरणी नवीन पॉवर टिलर देण्याबरोबरच 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उवी जावळीकर यांनी कोल्हापूरच्या विजय इंजिनिअरिंग कंपनीला दिले आहेत। शहापूर येथील यशवंत जाधव हे शेतकरी असून समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पॉवर टिलर मशीन पुरवण्याच्या अंतर्गत विजय इंजिनिअरिंग कंपनीनं पॉवर टिलर मशीन दिलं होतं। मात्र शेतीचा हंगाम संपल्यानं हे मशीन त्यावेळी वापरता आलं नाही। पुढच्या वर्षी शेतीच्या हंगामात हे मशीन वापरायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 6 दिवसातच बिघडलं। या प्रकरणी मशीन दुरुस्त करायची तक्रार करूनही विजय इंजिनिअरिंग कंपनीनं त्याकडे दुर्लक्ष केलं। त्याचप्रमाणे आवश्यक असलेली साधनंही या मशीन बरोबर देण्यात आली नाहीत। जाधव यांनी या प्रकरणी दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे सदोष पॉवर टिलर बदलून मिळावा आणि 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून ग्राहक मंचाकडे दाद मागितली। विजय इंजिनिअरिंग कंपनीनं ही मशीन दुरुस्त करून दिल्याचा दावा केला। तसंच एकूण व्यवहार हा समाज कल्याण विभागाबरोबर झाला असल्यामुळे जाधव हे ग्राहक नसल्यानं त्यांना दाद मागण्याचा अधिकार नसल्याचं मंचाच्या निदर्शनास आणलं। मात्र मंचानं या प्रकरणी विजय इंजिनिअरिंग कंपनीनं सदोष पॉवर टिलर पुरवल्याचं मान्य केलं। तसंच 3 महिन्याच्या आत वापरण्यायोग्य पॉवर टिलर यंत्र जाधव यांना द्यावं आणि त्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानासाठी 50,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत असे आदेश दिले आहेत। सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील लाहोरिया हत्या प्रकरणातील आरोपी सुरेश बिजलानी यांचा पोलीस संरक्षण मागणारा अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश KR वॉरियर यांनी हा अर्ज नाकारला। गेल्या गुरुवारी ठाणे न्यायालयानं या हत्या प्रकरणात सुरेश बिजलानी यांचा भाऊ महेश आणि वास्तुविशारद अनुराग गर्ग यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं होतं। या आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी 15 दिवसात कारवाई सुरू करावी असे आदेश न्यायालयानं दिले होते। गेल्या 5 महिन्यापासून हे तिघं अटक टाळण्यासाठी फरार असून गुन्हे अन्वेषण शाखेनं मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। 16 फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये सुनील लाहोरिया यांची हत्या करण्यात आली होती। पोलिसांनी या प्रकरणी व्यंकटेश शेट्टीयार, वाजिद कुरेशी आणि चकमक फेम इमॅन्युअल अल्मोलिक यांच्यासह 5 जणांना अटक केली होती।